नमस्कार, मी स्वातीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण आपल्या किचनमध्ये डाळ खिचडीची अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही म्हणताल आता ही डाळ खिचडी किती करायला सोपी आहे, याची काय रेसिपी दाखवायची। पण खरंच अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करून पहा, अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर ही शेअर करते। तर अगदी हेल्दी, पौष्टिक आणि सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांनापर्यंत खाता येईल अशी ही रेसिपी आहे। तर चला मग सुरुवात करूयात रेसिपीला। तर त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईड चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। तर चला मग सुरुवात करूयात रेसिपीला। तर या ठिकाणी मी 2 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता। तर इथं मला डाळ खिचडी ही मऊसूत आणि अशी लपलपीत करायची आहे, त्यामुळे मी इथं हा तुकडा तांदूळ घेतलेला आहे। तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता, अगदी बासमती तांदूळ घेतलात तरीही चालणार आहे। पण पाहू शकताय मी या प्रकारे तांदूळ घेतलेला आहे। तर इथं मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी मिक्स डाळी घेतलेल्या आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळी घेऊ शकता। मला अगदी पौष्टिक अशी ही डाळ खिचडी बनवायची आहे। मी या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आणि हे प्रमाण देखील मी 1 वाटी घेतलेलं आहे। म्हणजे 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मिक्स डाळी असं हे प्रमाण घेतलेलं आहे। आता 2 ते 3 पाण्याने मी हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे। तर आता गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये 2 पळी तेल घालून घेऊयात। तेल थोडं तापलं की यातच आपण 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे छान परतून घेऊयात। कांदा खूप ब्राऊन करायचा नाही आपल्याला, तर फक्त ट्रान्सपरंट होईल इतपतच आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आता कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे। आता यातच आपण 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। हा टोमॅटोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत। आता मिरच्या आणि टोमॅटो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आता यातच आपण 1 चमचाभर धणे पावडर घालणार आहोत, पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर मिरची पावडर घालायची आहे। तुम्ही या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडर घातली तरीही चालणार आहे। मी अगदी साधी घरातली रेग्युलर मिरची पावडर घातलेली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला गरम मसाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता। मी इथं घालणार नाही आहे, कारण घरातील लहान मुलं किंवा वयस्कर माणसं देखील ही डाळ खिचडी घालतात आणि खूप मसाले घालायचे नाही आहेत, कारण खूप मसाले घातले तर आपल्याला अगदी जळजळ होते छातीमध्ये। त्यामुळे अगदी हलकी फुलकी अशी आज आपण ही रेसिपी पाहतोय आणि खरंच खूप सोप्या पद्धतीने पण पौष्टिक अशी आजची रेसिपी आपण करत आहोत। तर आता डाळ तांदूळ छान आपण परतून घ्यायचं आहे यामध्ये आणि भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे। तर साधारण मी 5 ते 6 ग्लास या ठिकाणी पाणी घालून घेणार आहे। तर आपल्याला मऊसूत अशी ही डाळ खिचडी बनवायची आहे, त्यामुळे शक्यतो पाणी थोडंसं जास्तच लागतं। तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात। या ठिकाणी या स्टेजला तुम्ही तूप घातलं तरीही चालणार आहे। तर आता एकदा छान ढवळून घेऊयात आपण आणि कुकरचं झाकण लावून याला 2 शिट्ट्या करून घेऊयात। या ठिकाणी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा तुमच्याकडे कसुरी मेथी अवेलेबल असेल तर तुम्ही कसुरी मेथी देखील हातावर क्रश करून घालू शकता। तर आता झाकण लावून आपण याला 2 शिट्ट्या करून घेऊयात आणि यातली वाफ पूर्ण रिलीज झाली की आपण डाळ खिचडी कशी झाली ते पाहूयात। तर पाहू शकता अगदी मऊ, लुसलुशीत आणि लपलपीत अशी मस्त ही डाळ खिचडी तयार आहे। आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये ही ट्रान्सफर करून घेऊयात आणि गॅसवरती तडका पॅन ठेवून याला तडका देऊन घ्यायचा आहे। वरून आपण याला छान असा तडका देऊयात।
तर इथं मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. तुम्ही नुसतं तेल किंवा नुसतं तूपही फोडणीकरता घालू शकता. तर आता तेल व तूप छान गरम झालं की यातच आपण 1 चमचा मोहरी घालून घेऊयात. मोहरी छान फुटू द्यायची आहे. छान तडतडली यातच 1 चमचा जिरं घालूयात. त्याचप्रमाणे चिमूटभर हिंग घालून घेऊयात. 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. त्याचप्रमाणे 10-12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे खलबत्त्यामध्ये. तर हा लसूण देखील आपण छान असा खरपूस परतून घ्यायचा आहे. गॅस या ठिकाणी मी बंद केलेला आहे. त्याचप्रमाणे 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि 1 चमचाभर मिरची पावडर घालायची आहे. तर तडका मस्त बसलेला आहे. वासही अगदी छान सुटलेला आहे घरामध्ये. तर अगदी तुपाचा वासही मस्त सुटलेला आहे. फोडणी मस्त खमंग अशी बसलेली आहे. आता गरम गरम या डाळ खिचडीवरती आपण कोथिंबीर छान पेरून घेतलेली आहे. यावरतीच ही फोडणी आपल्याला मस्त यावरती टाकून घेऊयात. तर पाहू शकताय अगदी आपली डाळ खिचडी खाण्यासाठी तयार आहे. तर रेसिपी खरंच करायला सोपी आहे, खायला तर त्याहून चविष्ट आहे. रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप सगळ्यांना धन्यवाद. तर अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा आणि आवडल्या तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.